आपल्या एक्सरसाइजचा हा सेकंड क्वेश्चन आहे जो आपण सॉल्व करणार आहे. चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या? सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम आपण हे चॅप्टर चालू केलेलं आहे. हे जे चॅप्टर आहे पूर्ण फायनल अकाउंट सारखंच आहे, राईट. फक्त याच्यात आणि त्याच्यात थोडासा एक डिफरन्स आहे. कोणता? तर फायनल अकाउंट जो आपण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे त्यामध्ये आपण डबल इफेक्ट करायचं आणि याच्यामध्ये किती इफेक्ट करणार आहे? सिंगल, राईट. एकदम सिंपल चॅप्टर आहे. यामध्ये आपल्याला अगोदर ट्रायल बॅलन्स दिलेली आहे, काही इन्फॉर्मेशन आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग दोन वेगवेगळ्या इयर्सची, राईट. आणि त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहे. आता या क्वेश्चनला सॉल्व करताना बाळांनो काय करणार आपण? अगोदर डायरेक्ट ट्रायल बॅलन्सचे पॉईंट अगोदर ट्रान्सफर करणार. दोन स्टेटमेंट आपण याच्यात बनवणार. फर्स्ट स्टेटमेंट ऑफ अफेअर अँड सेकंड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, राईट. हे दोन स्टेटमेंट आपल्याला बनवायचे आहे. यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग सेपरेट पण बनवू शकतो, आपण डायरेक्ट कंबाईन बनवणार आहे, काही अडचण. तर इन्फॉर्मेशन जी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? या स्टेटमेंटमध्ये अगोदर लिहून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले यामध्ये आपल्याला कॅश इन हँड दिलेला आहे, राईट. कॅश इन हँड कुठे जाते सांगा? ॲसेटला. मी डायरेक्ट इथं लिहितो कॅश इन हँड. किती आहे? ओपनिंग 500 अँड क्लोजिंग 2000. ओके. द नेक्स्ट पॉईंट कॅश ॲट बँक. हा पण ॲसेटच आहे. कॅश ॲट बँक किती आहे? 2500 2500 5000. ओके. नेक्स्ट पॉईंट स्टॉक कुठे जातो? ॲसेटलाच. एकदम सिंपल आहे. ॲसेट एक साईडला, लायबिलिटी एक साईडला लिहायचं आहे. ओपनिंग 20000, ओपनिंग आहे 20,000, क्लोजिंग 30000. 30,000. देन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. डेटर्स. ओपनिंग 25000, 25 ओपनिंग, क्लोजिंग 40000. 40. यस सर. नेक्स्ट इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट 20000, 20,000 सेम आहे. यस सर. नेक्स्ट पॉईंट फर्निचर. ॲसेटच आहे. यस सर. 10000 ओपनिंग. फर्निचर 10000, 10,000, क्लोजिंग 25000. 25. मशिनरी. मशिनरी ॲसेटच. यस सर. मशिनरी ओपनिंग 25000, ओपनिंग क्लोजिंग 14000. 40. नेक्स्ट क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय? लायबिलिटी. लायबिलिटी. ओके. क्रेडिटर्स 10000. ओपनिंग. 10 ओपनिंग क्लोजिंग 10000. सेम आहे, नो चेंज. आउटस्टँडिंग एक्सपेंसेस लायबिलिटी. आउटस्टँडिंग एक्सपेंसेस कितना? 3000, 2000. 2000. यस सर. फिनिश. यस सर. बघा स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये काय करतोय आपण? ओनली ॲसेट्स अँड लायबिलिटीज घेतोय. ओपनिंगच्या ओपनिंगमध्ये लिहिल्या, क्लोजिंगच्या क्लोजिंगमध्ये. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? टोटल. अगोदर आपण काय करणार? ओपनिंगचं क्लोज करून घ्या. तर ओपनिंगची टोटल सांगा. 1,03,000. 1,03,000. 1,03,000 मायनस तुम्हाला 13 करायचं आहे. 90,000. सेम याची टोटल 1,62,000. 1,62,000 मायनस 12,000. 1,50,000. डन. एकदम सिंपल आहे. याला आपल्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल. कॅपिटल DF. बॅलन्सिंग फिगर डिफरन्सनी काढलं ना आपण, त्याला बॅलन्सिंग फिगर म्हणायचं. सांगा की अडचण? सिंपल आहे. हा ओपनिंग कॅपिटल राहील आपल्यासाठी, हा राहणार आहे क्लोजिंग कॅपिटल. दुसरं स्टेटमेंट आपण बनवणार आहे प्रॉफिट अँड लॉस, राईट. अगोदर याच्यामध्ये सुरुवातीला कोणता पॉईंट घेणार माहिती आहे तुम्ही? क्लोजिंग कॅपिटल. नेहमी क्लोजिंग कॅपिटल घ्यायचं बाळांनो. क्लोजिंग कॅपिटल हे इथं भेटणार आहे आपल्याला. किती आहे? 1,50,000. काही अडचण? त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करावं लागतं. काय ॲड करावं लागतं? ड्रॉविंग. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये खाली चेक करावं लागेल ड्रॉविंग दिलेली आहे का. ओके. मी तुम्हाला सांगतो तसं बघा. तुम्ही जर फर्स्ट ॲडजस्टमेंट बघितली त्यामध्ये बघा दिलेलं आहे मिस्टर सूर्यकांत इंट्रोड्यूस फर्दर कॅपिटल. फर्दर कॅपिटल म्हणजे ॲडिशनल कॅपिटल, राईट. ॲडिशनल कॅपिटल काय करतो आपण? मायनस करतो. याच्यातून काय करतो? मायनस. आणि त्याच्याच पुढे दिलेलं आहे अँड हॅड विड्रॉन ₹10,000 ड्युरिंग द इयर. विड्रॉन ₹10,000 हे काय आहे? ड्रॉविंग. ड्रॉविंग काय करणार आपण? प्लस. मग 10,000 यामध्ये मी प्लस करतोय. टोटल 1,60,000 होईल. सांगा काही अडचण? सिमिलरली त्याच ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? ॲडिशनल
ॲडिशनल कॅपिटल काय करणार आपण? मायनस कॅपिटल किती म्हटलेलं आहे? ॲडिशनल कॅपिटल किती आहे? 20,000 20,000 मायनस करा 1,40,000 काही अडचण? त्यानंतर बाळांनो ॲडजस्टमेंट नंबर सेकंड ही एक्सपेन्सेसची आहे. बिकॉज यामध्ये म्हटलेलं आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्यासाठी काय असतो? एक्सपेन्सेस. ते समोर लिहून घ्या सध्याला, कारण ते आपल्याला इन्कम आणि एक्सपेन्सेस नंतर सॉल्व करायचे आहे. एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट ॲडिशन टू फर्निचर अँड मशिनरी वर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2006 म्हटलेलं. ॲक्च्युली ती बाय मिस्टेक आहे. तिथं तुम्ही काय करा 18 करा. डेटमध्ये मिस्टेक आहे 18 करा. बघा आता फर्निचर आणि मशिनरी या दोन ॲसेटचं बघा ओपनिंग व्हॅल्यू आणि क्लोजिंग व्हॅल्यू चेक करा. डिफरन्स दिसतोय का तुम्हाला? जसं फर्निचरचं पहिले किती होतं 10,000 नंतर किती झालं 25,000 किती हजाराने वाढली ती 50 15,000 राईट. मशिनरीचं बघा पहिले 25 नंतर 40 हे पण कितीने वाढलं 50 आता हे फक्त योगा आहे. कोइन्सिडेंट आहे का दोन्हीचं सेम आलं असं काही नसतं. काही पण येऊ शकतं. पण जेवढ्याने वाढलं त्याला आपण म्हणतो न्यू परचेस. काय म्हणतो? दोन्ही हे काय आहे न्यू परचेस. आणि हे न्यू परचेस कधी केलेलं आहे त्याची डेट 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली. किती नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये? सर आता ती डेट का दिलेली आहे आपल्याला? बिकॉज जेव्हा आपल्याला डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे तर आपण ओपनिंग म्हणजे ओल्ड आणि न्यू हे काय करणार सेपरेट डेप्रिशिएशन काढणार. जसं आता बघा फर्निचरचं हे ओपनिंग आहे याला आपण ओल्ड म्हणणार 10,000 आणि त्याच्यात नवीन किती येऊन मिळालं 15,000 15,000 असे टोटल किती झाले 25,000. म्हणजे ओपनिंग प्लस न्यू इज इक्वल टू क्लोजिंग होतं. ओपनिंग किती आहे 10,000 त्यात नवीन किती आलं 15,000 टोटल किती झाले 25,000 असं असतं ते 25. तर आपण काय करतो डेप्रिशिएशन म्हणलं का डायरेक्ट क्लोजिंगवर काढून घेतो आणि तिथं मग आपलं डेप्रिशिएशन चुकतं क्वेश्चन चुकतो. मग चुकायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचं आहे चेक करायचं याच्यामध्ये जे वाढलेलं आहे ओपनिंग आणि क्लोजिंगमधला डिफरन्स आहे त्याच्यावरती आपल्याला काही डेट वगैरे दिलेली आहे का? तर खाली 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये डेट सांगितलेली राईट. त्याचा पण आपण यूज करू. काय करू बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे इंटरेस्ट ऑन फर्स्ट ॲडजस्टमेंट झालेली आहे कशाची? आपले ॲडिशनल कॅपिटल आणि ड्रॉविंग. सेकंड ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे ती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलची. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशात येतं एक्सपेन्सेसमध्ये. एक्सपेन्सेस घेण्यापूर्वी इथून आपण अगोदर काय लेस करून घेऊ ओपनिंग कॅपिटल राईट ना. आपल्याला पहिले ओपनिंग कॅपिटल मायनस करावं लागेल. ओपनिंग कॅपिटल इथं भेटलेलं आहे सर आपल्याला किती आहे 90,000 आहे. किती आहे 90,000. सो याच्यात मायनस केलं तर 50,000 राहतात बाळांनो. ओके हां याला आपण म्हणणार आहे प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. सांगा इथपर्यंत काय अडचण? आता जेव्हा प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट आपला निघाला त्याच्यानंतर मग 2 हेडिंग घ्याव्या लागतात इथं. एक ॲड काय ॲड करणार इन्कम ड्युरिंग द तुम्हाला झालेले इन्कम जेवढे पण आहे ते ह्या हेडिंगमध्ये घ्या आणि एक्सपेन्सेस जेवढे होणार आहे ते ह्या हेडिंगमध्ये घ्या. त्याला आपण लेस करतो ड्युरिंग द इयर एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर फॉर्मॅट कळालं का तुम्हाला अकाउंटचा? नाही क्लोजिंग मग ॲड ड्रॉविंग मग लेस ॲडिशन मग लेस ओपनिंग आपल्याला भेटणार मग प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. नंतर ॲड इन्कम आणि लेस एक्सपेन्सेस फिक्स राहतं चेंज होणार नाही. आता फक्त आपल्याला खाली जे राहिलेलं ॲडजस्टमेंट आहे पहिली ॲडजस्टमेंट झाली आपली. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट कोणती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे एक्सपेन्सेस. तर ते याच्यामध्ये शो करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 10% दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 10%. पहिला पॉईंट नंबर घ्यायचा डायरेक्ट याच्यात इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट म्हणलेलं आपल्याला 10%. बघा आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% तर घ्यायचं आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेताना आपल्याला काय करायचं आहे बघा ओपनिंग आणि ॲडिशन ही ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोघांचं पण आपण घेणार. कोणकोणतं ओपनिंग आणि ॲडिशन. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे आपल्याला दिलेलं 10%. हे जे 10% आहे आता बघा बाळांनो आपल्याकडे कॅपिटल 2 पद्धतीचे असतात. पहिलं कॅपिटल ओपनिंग आणि दुसरं ॲडिशन. हे दोन्ही मिळून तयार होतं आपलं क्लोजिंग. ओके तर आपण काय करणार याची एक वर्किंग नोट बनवून घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल काही अडचण @10% पर ॲनम. आता बघा
इथं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले ओपनिंग कॅपिटलवरती काय घेणार आपण, इंटरेस्ट काढणार. ओपनिंग कॅपिटल इथं माहिती आहे आपल्याला किती आहे, 90,000 मल्टिप्लाय 10%. डायरेक्ट याच्यावर 10% घेणार आपण, किती येणार 9,000. इंटरेस्ट किती आला 9,000. मग नंतर आहे ना ॲडिशनल जे आहे ॲडिशनल कॅपिटल त्यावरती पण काय करणार, इंटरेस्ट घेणार. ॲडिशनल कॅपिटलवरती कधी घ्यायचा, जेव्हा त्यांनी ॲडिशनल कॅपिटलची डेट दिलेली असेल तर. ॲडिशनल कॅपिटलची डेट दिलेली सांगा बरं मला, 1 जुलै 2018. इथं लागलं असं लिहून घेऊ आपण 1 जुलै 2018. मग याच्यावरती पण आपल्याला काय करायचं आहे, तेवढा इंटरेस्ट काढावा लागेल. जसं आपण डेप्रिशिएशनचं केलं तर तसंच आहे सेम. ॲडिशनल कॅपिटल किती आहे 20,000 मल्टिप्लाय पर्सेंटेज 10. बट मंथ वेगळे राहील आता जुलैपासून. तर आपल्याला कधीपर्यंत घ्यायचं आहे, मार्चपर्यंत. जुलैची 1 तारीख आहे ना, जुलै, नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने, 9 ओके. सो 9 मंथ अपॉन 12 मंथ असं कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा मग आता 0 0 कट, हे कट, हे 0 कट. 2000 आपण 3 3 जा केलं आणि 3 4 जा केलं. नंतर 4 1 जा 4, 4 5 जा 20. हे झालं 500 मल्टिप्लाय 3 किती येतं 1500. टोटल इंटरेस्ट काढायचं होतं. देअर फोर टोटल इंटरेस्ट कसं निघेल, टोटल इंटरेस्ट ओपनिंग प्लस ॲडिशन किती होतं आहे 10,500 राईट ना. पहिले ओपनिंगवर किती इंटरेस्ट काढला आपण 9,000. ॲडिशनवर किती आला 1,500. यांची टोटल 10,500. ह्या आपला इंटरेस्ट आलेला आहे. मग इथं आपण घेणार 10,500. फर्स्ट वर्किंग नोट इथं आपली संपलेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट पण झालेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग नोट बनवावी लागेल. अगोदर फक्त एवढा पार्ट लिहून घ्या बाळांनो, मग नंतर आपण काय करू डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे का फर्निचर आणि मशिनरीमध्ये ॲडिशन कधी झालेलं आहे ते दिलेलं आहे. हे का दिलेलं आहे, कारण आपल्याला जी 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे कोणती बघा, राईट ऑफ डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड मशिनरी ॲट द रेट 10% पर ॲनम. म्हणजे आपल्याला या दोघांवर डेप्रिशिएशन काढायचं आहे. आणि डेप्रिशिएशन काढताना आपल्याकडून चुकलं नाही पाहिजे का ओपनिंगचं वेगळं आणि नवीनचं वेगळं, म्हणजे ओल्डचं वेगळं आणि नवीनचं वेगळं असं कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यासाठी एक वर्किंग नोट बनवावी लागते. जसं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं केलं, ओपनिंग म्हणजेच ओल्ड म्हणायचं जुनं आणि ॲडिशन म्हणजे न्यू असतं. तर आपण काय करणार आहे, सेम दोघांवरती पुन्हा काय करणार, या दोघांवरती तसं डेप्रिशिएशन. अगोदर मी इथं काय करतो आहे कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन फर्निचरचं घेऊ. अगोदर कोणाचं घेऊ, फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. आता बाळांनो बघा, ओपनिंग फर्निचर घ्यायचं अगोदर, किंवा आपण असंही घेऊ शकतो बघा, जसं लास्ट क्वेश्चनमध्ये घेतलं होतं आपण. हां बघा, सगळ्यात अगोदर काय करू आपण, इथं लिहिणार टोटल फर्निचर किती आपल्याकडे, टोटल फर्निचर. टोटल फर्निचर म्हणजे क्लोजिंगचं टोटल असतं, किती आहे 25,000 राईट. याचे 2 पार्ट करायचे आपल्याला, एक असणार आहे ओल्ड आणि एक असणार आहे न्यू राईट. तर एक दोघांपैकी एक कोणती तरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिलेली असते. आता खाली क्वेश्चनमध्ये म्हणलेलं आहे की न्यू जे झालेलं आहे ते ऑन 1 ऑक्टोबर 2018ला झालेलं आहे. न्यू किती असतं, तर आपण काय करतो क्लोजिंग माइनस ओपनिंग करतो, क्लोजिंग माइनस ओपनिंग. 25 माइनस अगर 10 हमने किया तो हमें मिलेगा 15,000 राईट. म्हणजे 25 मधलं 15,000 हे न्यू आहे आणि राहिलेलं मग किती 10,000 हे काय आहे ओल्ड. ते एकदम सिम्पल आहे बघा. याच्यावर 10% किती येतं डायरेक्ट कॅल्क्युलेशन सांगा. आता 1,000. याच्यावरचं डेप्रिशिएशन किती येतं 1,000 राईट. आणि याच्यावर किती येतं 1,500 फॉर 1 इयर येतं. आपल्याला 1 इयर नाही घ्यायचं आहे ना, आपल्याला किती इयरचं घ्यायचं आहे, किती मंथचं घ्यायचं आहे बघा. तर आपल्याला 1 ऑक्टोबरपासून कॅल्क्युलेशन करायचं आहे. डेट सांगितलेली ना आपल्याला, ऑक्टोबर ते 31 मार्च 6 मंथ होतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च कितना मंथ होता है. मग आपण याच्यावर 6 मंथचं याच्या हाफ जर केलं किती येतं 750 राईट. 750 1512 महिन्याचा आहे, त्याच्या अर्धे केलेत किती आले बरोबर आहे. आणि या दोघांची टोटल करून आपल्याला मायनस करायचं आहे. ते इथं लिहिणार मी, इथं दिसणार नाही म्हणून इथं लिहितोय देअरफॉर टोटल डेप्रिसिएशन. या दोघांची टोटल सांगा काही अडचण.
फर्निचरचं डेप्रिशिएशन कसं आलं कळालं का? ओके, मग आपण डेप्रिशिएशन इन्कम असतो का एक्सपेन्सेस असतो? एक्सपेन्सेस इथं लिहून घेणार डेप्रिशिएशन ऑन. व्हेरी गुड, फर्निचर म्हणून बेटा असतं त्याला. वर्किंग नोटमध्ये आपण फाइंड केलं राईट. किती आलं? 1750. काय अडचण? आता जशी वर्किंग नोट केली सेम आपल्याला कशाची करायची आहे? मशिनरीची. एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, आता यानंतर आपण सेम कोणाचं काढू? मशिनरीचं. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट द रेट 10% पर ॲनम. सगळ्यात पहिले लिहिणारे आपण टोटल मशीनरी. कितना है टोटल मशीनरी? बोलो भाई, टोटल मशीनरी यहाँ पर है 40,000. डिवाइड करणार आपण ओल्ड अँड न्यू. तर आपल्याला ॲडिशन सांगितलेलं आहे. ॲडिशन कसं काढतो आपण? क्लोजिंग मायनस ओपनिंग. हे पण किती येत आहे बघा? 15,000च येत आहे, जे आपल्यासाठी आहे न्यू राईट. आणि राहिलेलं 25,000 हे काय आहे? ओल्ड. 10% आहे तर ओल्डवर डायरेक्ट 25च्या 10% किती येतं? 2500. हे तर आपल्याला लगेच भेटू शकतं. याच्यात काय मंथचं काही टेन्शन नाही, पण इथं आपल्याला मंथ पण बघावं लागेल. तर जसं फर्निचरचं 6 मंथ झालेले होते, याचे पण किती मंथ होणार आहे? 6. आणि ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंत. पहिले आपण काय करू? 1500 कसे येणार? 1 इयरचे. 1 year. आपल्याला याच्या हाफ पाहिजे. 750. किती? राईट. फॉर टोटल डेप्रिशिएशन 3250 राईट. आणि आता आपण डेप्रिशिएशन पुन्हा इथं लिहून घेऊ. थर्ड, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी राईट. किती येतं बरं मशिनरी डेप्रिसिएशन? टोटल 3250. काही अडचण? बघा आता डेप्रिशिएशन बी संपलेलं आहे. लास्ट एक ॲडजस्टमेंट बाकी फक्त, आणि मग आपल्याला टोटल करायची आहे. लास्टमध्ये म्हटलेलं आहे क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट ऑन ॲट 5% ऑन सन्डे डेटर्स. RDD आहे. RDD कुठे येते बाळांनो? इन्कम का एक्सपेन्सेस? अरे सांगा. एक्सपेन्सेसमध्ये RDD. आपल्याकडे डेटर्स बघा आता. डेटर्स किती आहे? सन्डे डेटर्स क्लोजिंगचे बघायचे 40,000. ॲट द रेट पर्सेंटेज किती म्हटलेले आहे? 5% राईट. तर 40,000 और 5% डायरेक्टली येणार बाहेर 2,000. संपले सगळे ॲडजस्टमेंट. टोटल मारायची फक्त. इन्कम काही आले नाही म्हणून डायरेक्टली येणार इथे नील. यांची टोटल 2 + 3 5,000 17,000 कन्फर्म 17,500. ओके, मायनस करा याच्यातून. टोटल किती भेटली? 32,500. हा आपल्यासाठी असणार आहे नेट प्रॉफिट.